नमस्कार शेतकरी बांधवांनो, तोडणीच्या काळात ड्रीप सिस्टीम काढणे अवघड असते व त्यात तोडणी करताना ड्रीपच्या नळ्यांचे भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पण आता काळजी करण्याचे कारण नाही. वेलड्रीप कंपनी घेऊन आली आहे ऊसासाठी खास स्प्रिंकलर सिस्टीम. वेलड्रीप स्प्रिंकलर म्हणजेच ऊसाचे स्प्रिंकलर. या स्प्रिंकलर सिस्टीममध्ये कट लोटल्यामुळे सर्व स्प्रिंकलर व लाईन अलगद ओढून काढता येते. वेलड्रीप स्प्रिंकलर संच जोडलेल्या प्लॉटची तोडणी करतेवेळी आपण प्रत्यक्षात तोडणी कामगारांशी साधलेला संवाद बघूयात. जसं ड्रीप इरिगेशनमध्ये ठिबकमध्ये आपल्याला तोडणीच्या वेळेस भरपूर काही अडचणी येतात. नळी तुटली जाते. तसं स्प्रिंकलरमध्ये तोडणी करताना तुम्हाला काय अडचण जाणवली? काही अडचण नाही का. आता प्रत्येक ठिकाणी कट दाबला जातो आणि ती मोठी असते, त्याच्यामुळे काहीच अडचण नाही. आणि ठिबकला तरी प्रत्येक नळी तुटली जाते, प्रत्येक उसत असते. तो त्रास होतो, पण हा त्रास नाही अजिबात. अच्छा, एकदम व्यवस्थित. हे तुम्ही आता जेवढे सगळे सऱ्या तोडल्या त्याच्यामध्ये कुठलंही नुकसान झालेलं नाही? नुकसान झालं नाही आणि काही आजचं आधी बिनत बरोबर. सगळ्या शेतकऱ्यांना एक प्रश्न पडलेला असतो. लहान असताना तर ठीक आहे, स्प्रिंकलर उंचीवरती चालू शकतं, पण मोठं झाल्यानंतर ते स्प्रिंकलर कसं हँडल करायचं? काय होतं, ऊस जर सगळ्या शेतकऱ्यांना भीती कशाची असते की जर ऊस पडला तर स्प्रिंकलरवर पडेल आणि स्प्रिंकलर पुन्हा काढता यायचं नाही, ही अडचण वाटते. त्याच्यामुळे काय केलं असं, ते बघा आपण असं कट दाबून घेतलेलं आहे दोन्ही बाजू, आणि कट दाबून घेतल्यामुळे हा ऊस पडला तर हा पलीकडे पडेल, हा इकडे पडेल. आपल्याला पुन्हा जर स्प्रिंकलर काढायसाठी ही जागा हे अशी राहील. हे असं 16 फुटावर लावलेलं आहे. शेतकरी बंधूंनो, आपण ऊस नर्सरीची रोपं बनवत असतो. त्या रोपं बनवताना हे राजू गिरी म्हणून हे आपल्या ऊस तोडून आणत असतं. तर साधारणतः हा स्प्रिंकलरचा प्लॉट आहे आणि आपण याला विचारूया साधारणतः किती टन वजन याचं आत्तापर्यंत गेलेलं आहे. राजू, तुला कसं वाटतं ऊसाचं वजन किती भरतं? आता साधारणतः 8 महिन्याचा ऊस झालेला आहे. हा 8 महिन्यात आपण बेने प्लॉटला घेतो. तसं नॉर्मली जर आपण पहिले बेने प्लॉट घ्यायचो की 9 ते 10 महिन्यावर बेने प्लॉट तोडायला यायचे, पण आत्ता या 8च महिन्यात बेने प्लॉट तोडायला आला. स्प्रिंकलरमुळे याची वाढ खूप वेगात झाली. साधारणतः 2-2.5 किलोचा ऊस आत्ताच भरतो. किती वजन भरलं राजू? साधारणतः 6 सऱ्या आपण 6 सऱ्यामध्ये जवळजवळ 15 टन गेले. 6 सऱ्यांमध्ये 15 टन गेले आणि आपल्या जवळजवळ अजून 40 सऱ्या ऊसाच्या सगळ्या 40 सऱ्या आहेत. हे साधारणतः 80 ते 90 टन उत्पन्न. हे वाड्या पाष्टासकट उत्पन्न आहे बरं का, लक्षात घ्या. नाही तर काय होईल, थोडंसं वाड्या पाष्टासकट 90 टन उत्पन्नापर्यंत आपण साधारणतः 8 महिन्यात ह्या प्लॉटला जातोय. स्प्रिंकलरमुळं उन्हाळ्याचा ताण याला कुठलाही जाणवला नाही आणि प्रत्येक ऊस साधारणतः 2-2.5 किलोचा झालेला आहे. बरोबर.